कसे आहात सगळे? मजेत ना? गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा गावचा सकाळचा परिसर कसा वाटतो, खूप सुंदर छान वातावरण वाटतं. तर आता मी गावी आलेली आहे. आज मोठे पप्पांचं वर्षश्राद्ध आहे, त्याच्यासाठी आली आहे. हे मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये सांगितलंच होतं. तर वर्षश्राद्ध ही गोष्ट काही शूट करण्यासारखी नाही आहे हे मला माहिती आहे, पण तरी पण मी थोडंसं शूट केलं आहे. कारण आमचे मोठे पप्पा ना खूप हौशी होते, खूप म्हणजे खूप. ते प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये सपोर्ट करायचे, खूप सपोर्टिव्ह होते. आणि आता ते असते ना, त्यांना कळलं असतं ना माझं यूट्यूब चॅनल आहे, तर त्यांना खूप आवडलं असतं, त्यांनी खूप सपोर्ट केला असता. मग म्हटलं मोठे पप्पांचे पण आशीर्वाद आपल्या यूट्यूब चॅनलला असावेत, मग त्यांचा छोटासा व्हिडिओ करूया जेणेकरून आयुष्यभर ते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कुठेतरी दिसतील. म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे. काही चुकलं असेल तर माफ करा, पण याच्यापुढे कधी यूट्यूब चॅनल चेक केलं तर मोठे पप्पासुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलवर दिसतील, याचा मला आनंद होतो आहे, खरं सांगते. तर आता बघा जेवणाची वेळ झालेली आहे. इकडे जेवणाची पंगत पडलेली आहे, सगळेजण जेवत आहेत. आमच्याकडे ना वर्षश्राद्धाला सगळं जेवण बनवतात. डाळ भात, म्हणजे 5 भाज्या मिक्स बनवतात, आळूवडी, भजी, मग काही कडधान्याची भाजी बनवतात, पुरी, कढी, असं सगळं छान बनतात. गोडमध्ये जिलेबी आणलेली आहे. सगळं जेवण इकडे बनवलेलं आहे, जेवण वाढलेलं आहे, सगळेजण जेवत आहेत आणि असं छान कार्यक्रम उरकलेला आहे. संध्याकाळी भजनसुद्धा आहे. तर आता हळूहळू सगळे पाहुणे गेलेले आहेत आणि आमचा बिट्टू आणि अन्वित एकमेकांसोबत बघा कसे खेळत आहेत. आमचा अन्वित ना कधीतरी असं छान खेळतो, मग मला असं दिसलं ना की पटकन मी व्हिडिओ करते. खूप छान वाटतं. बिट्टूचं त्याचं खूप जमतं मस्तपैकी आणि ते एकमेकांसोबत छान खेळतात. तर बघा त्यांची गंमत आता कसं अन्वित त्याच्यावरती प्रेम करतोय, खूप छान वाटतं. तर आमच्याकडे ना असं काही चांगला कार्यक्रम झाला ना की त्याच्यानंतर भजन ठेवतात. तर म्हटलं हे शेवटचं वर्षश्राद्ध आहे तर मग भजन ठेवूया, म्हणून भजन ठेवलेलं आहे. हे आमचं शिंदेकोंड मंडळाचं भजन आहे. खूप सुंदर भजन बोलतात हे सगळे मिळून, तर तुम्ही त्याचा आनंद घ्या. पुढे बघा छान भजन बोलतात हे सगळे. तर आता हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे, तो त्यातच मी जोडला आहे, कारण खूप काही जास्त मी व्हिडिओ केलेला नाही म्हणून. सकाळ झालेली आहे आणि आम्ही जायला निघालोय घरी परत. मम्मी पप्पा सुद्धा जायला निघाले. तर बघा व्हिडिओ पुढे. मस्का पाव खातात, मस्का पाव कैसा आहे मस्का पाव? मस्त 30 रुपये अरे वा, मावशीने दोघांना दिलं खाऊ. मिल जाएगा आजकल परसों. कितने का एक है वो बताओ. 30 रुपये बोलता है. ज्यादा मैं नहीं, फिक्स रेट लगाता हूँ. बस ना बाबा तुम्हाला तेवढा दोघांनी घ्याल ना. बटर बघू दे का, खारी बघू दे. ये तो चाललो आता, आलेलो परवा. निघाले आता फिरायला. चलो टाटा बाय बाय, सी यू. म्हातारा बाय कर नो. हे आता इकडे बाबू बाय, तू राहतोयस ना. कुठे बसवणार आहे? तरी पण इथला तर पडूया.
बाय बाबू. चला बाय बाय. पप्पा व्यवस्थित जा. काय काळजी घ्या मम्मीची पण आणि तुमची पण. पप्पा आमची चालले तीर्थयात्रेला है ना. काशी अयोध्या गया प्रयागराज. आमच्यावरचा पण आशीर्वाद घेऊन या. आमच्या मम्मी पण चालली. बाय. बसले पोरं गाडी. कुठे गेला बाबा कुठून देतात. रियाजला भेटणार नाही असं म्हणणार काय. काय नाही. जागा व्यवस्थित जा. काळजी घ्या. बाय बाय. काय कशाला बाय बाय. ओ मग ताई बाय. ये परत लवकर. चल बाय. बाय ए बाबा बाय करते. बाय. बाय बाय. तर आता मी तुम्हाला काय दाखवते बघा. रस्त्यामध्ये ना एक कार पार्किंग केलेली आहे ती दाखवते बघा तुम्हाला मी. अशी म्हणजे मला काही कळलंच नाही ती कार तिकडे वरती कशी नेऊन ठेवली असेल याचा मला विचार पडला आहे. तुम्हाला कळलं असेल ना काय तर तुम्ही पण कमेंट करून सांगा. पुढच्या वेळेस ना मी जेव्हा गावी येईन ना थोडंसं म्हणजे गाडी थांबून शूट करेन आणि दाखवेन तुम्हाला मी की कशी ठेवली असेल तिकडे ती कार. मला काही कळलं नाही बाबा. तर मी सकाळपासून विचारते बाबांच्या बॅगेतनं काढून घे. आहे ती व्हाईट वाली आहे आता आईने घेतलेली. असं यात शाम कधीला त्याला मिठी मार. आता काय पाहिजे. बाबू ए बाबू बाबू चालला. अरे असं नको. तर अशा प्रकारे आम्ही सुद्धा परतीच्या वाटेला लागलेलो आहोत. 2 दिवस गावी राहिलो. थोडी मजा मस्ती केली. सगळ्यांना भेटलो. सगळेजण एकत्र आले. खूप बरं वाटलं. आणि आता परत घरी चाललो आहे. मम्मी पप्पा पण तीर्थयात्रेला गेले. ते जाणार आहेत पहिल्यांदा उज्जैनला जाणार. मग मथुरा वृंदावन काशी त्याच्यानंतर आग्रा दिल्ली लाल किल्ला त्याच्यानंतर अयोध्या प्रयागराज असं सगळं बघून ते येणार आहेत. तर मम्मी पप्पांच्या तीर्थयात्रेचं असं प्लॅनिंग आहे. गावातलेच मंडळी पाहुणे मंडळी असं सगळ्यांनी मिळून ट्रॅव्हल्स केलेली आहे त्या आणि त्या बसनीच ते सगळा हा प्रवास करणार आहेत. तर त्यांचा हा प्रवास सुखाचा हो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला बाय बाय. टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.